नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. पाहूयात ठळक घडामोडी. मुलींची पहिली शाळा भिडेवाडे येथे जागतिक दर्जाचं स्मारक उभारणार, अजित पवारांची ग्वाही. तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, माफी मागणार नाही. हक्कभंग प्रकरणी अंधारेंचं थेट गोरेंना पत्र. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेले सुनील केदार यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष. ईएमव्ही नको, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राऊतांचे मोदी सरकारला आवाहन. सगळ्या चोऱ्यांची व्याख्या करणं महत्वाचं, व्याख्या चुकल्यास अंगलट येऊ शकते. मराठा आरक्षणावरून आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये दाखवला जाणार छत्रपती शिवरायांवरील महानाट्याचा प्रयोग, राज्य सरकारचा मोठा निर्णय. 22वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 18 ते 25 जानेवारी दरम्यान होणार, डॉक्टर जब्बार पटेल यांची माहिती. पुढील वर्षी 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर भाजप लोकसभा उमेदवाराची पहिली यादी जाहीर करणार. गुजरात सरकारने 63 वर्षापासून सुरू असलेली दारूबंदी उठवली, दारूमुक्त राज्यात मोठा ऐतिहासिक निर्णय. सालारने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रचला इतिहास, 153 कोटींची कमाई करत बनवले नवे रेकॉर्ड. धन्यवाद.